वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। विजयपुर मतदान क्षेत्र में यानी कि पूरे ही कर्नाटक में अब एमपी का चुनाव अब इतना जोर से चल रहा है ताकि इस चुनाव का नाम दूसरा जिद्दा जिद्दी ही क्यों ना कहे। अब सविता पाटिल भी उन्होंने कांग्रेस से एक आकांक्षी बन गए हैं ताकि उनके पिता जाने माने एक नामी एक इतने बड़े नेता है ताकि कभी भी उन्होंने हार नहीं मानी। अब तक जहां भी जाओ किसी भी मतदान क्षेत्र में अगर खड़े हो जाएंगे वहां जीत हासिल जरूर करेंगे। उनका नाम है शिवानंद पाटिल। हम आपको इसकी स्क्रीन पे तो बताते तो है मगर उनका ये कहना है ताकि किसी को कोई भी टिकट मिल जाए, कोई भी इनको प्रॉब्लम नहीं, यानी कि किसको भी मिल जाए वो खड़े हो सकते हैं, वो चुनाव लड़ सकते हैं। तो उन्होंने इतनी बड़ी बात कही। विजयपुर और बागलकोट दोनों एक ही थे, जब अलग अलग होने लग गए तब शिवानंद पाटिल मंत्री उन्होंने ये कहा ताकि एक ही जिला रहने दो मगर अलग अलग मत कीजिएगा। उन्होंने इसके खिलाफ आवाज उठाने के बावजूद भी बागलकोट जिला बन गया और विजयपुर जिला और दोनों में अलग अलग हो गए ताकि वो बागलकोट जिला बन गया, ये विजयपुर जिला ही रह गया। अब तो उन्होंने अगर दोनों भी एक साथ होते तो अब तक सारे कर्नाटक में सबसे बड़ा जिला वो है विजयपुर जिला हो जाता था, मगर ऐसा नहीं किया। कुछ राजनीति में कुछ टट्टू मट्टू रहते हैं मगर अलग अलग करना चाहते हैं, मगर टुकड़े टुकड़े गैंग बनाना चाहते हैं। मगर ऐसे ही उस वक्त पर शायद कुछ राजनीति के लोग अलग अलग करना तो इनका पेशा ही बन गया है, मगर आज भी हर एक चीज को अलग अलग करना ही सोच और समझ यही रहता है। कम नेता है जैसे शिवानंद पाटिल के जैसे एक होकर चलना जरूरी पड़ता है, मगर ऐसा नहीं हो पाया। मगर बागलकोट जिला ही बना दिया ताकि विजयपुर जिला से अलग किया। अब तो यहाँ पर आकांक्षी उनकी बेटी ने है, मगर बहुत सारे लोग ऑफर भी किए हैं ताकि उन्होंने अगर उनको टिकट मिल गया तो इस बार एमपी चुनाव बड़ी बहुमत से बड़ी धूमधाम से चुन के आने की उम्मीद जनता भी रख गई है। ताकि इसलिए शिवानंद पाटिल की बेटी है इसलिए नहीं, ताकि उनकी राजनीति में पहला कदम है, ताकि इसलिए उनको जनता पसंद करती है। अब तो ऐसा नहीं है ताकि हर कोई रेस के घोड़े बन गए हैं, ताकि हर कोई रेस में लगे हुए हैं, कोई आगे है कोई पीछे है। अब तक तो हाई कमांड कांग्रेस का किसी को टिकट अब तक फाइनल नहीं कर सका, ताकि अब कब हो जाएगा अब यही इंतजार में है। शायद अगर हो गया तो शायद इनकी बेटी ने अगर चुनाव के लिए अगर फाइट आउट करेंगे तो शायद किस्मत का तारा स्टार बन जाएगा, मगर ऐसा नहीं है। बहुत सारे आकांक्षी बन गए हैं कांग्रेस में, शायद अब किसको मिल जाएगा टिकट और किसको नहीं अब पता नहीं। क्या कहते हैं शिवानंद पाटिल, अब उन्हीं की जुबान से सुनाएंगे एक रिपोर्ट में। ನಾನು ಸಂಘರ್ಷದಿಂದ ಟಿಕೆಟ್ ತಗೊಂಡಿಲ್ಲ, ಸಾಮರಸ್ಯದಿಂದ ಕೊಟ್ಟರೆ ಮಾತ್ರ ತಗೋತೀನಿ. ಅಲ್ಲ, ಈ ಬಗ್ಗೆ ಏನಾದ್ರು ಹೈಕಮಾಂಡ್ ನಾಯಕರಾಗಿದ್ದು ಚರ್ಚೆ ಏನಾದ್ರು ಮಾಡ್ಯಾರ ಸರ್? ನೋಡಿ, ಅವಳು ನಾನು ಟಿಕೆಟಿಗೆ ಅರ್ಜಿ ಹಾಕ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಬ್ಯಾಡ್ ಅಂದಿಲ್ಲ. ಅವಳು ಮೊನ್ನೆ ನನ್ನಲ್ಲೇ ನನ್ನ ವಿಧಾನಸಭೆ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಅವಳಿಗೆ ಹಾಕಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಜನ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿದ್ರು. ನಾನು ಕೊಡು ಅಂದೆ, ನಾನು ಬಿಡ್ತೀನಿ ನೀವು ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳಿ. ಇಲ್ಲ ಅಂತ ಅವಳೇ ನನಗೆ ಇಲ್ಲ ನೀವು ಇದೊಂದು ಸರ್ತಿ ನೀವು ಅಕಸ್ಮಾತ್ ಕೊಟ್ಟರೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ನಾನು ನಿಮ್ಮ ಎದುರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಸರ್, ಈಗಾಗಲೇ ಬಿಜೆಪಿಯಿಂದ ಗದ್ದಿಗೌಡರು ಆಯ್ಕೆ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ಯಾರಂತ ನೀವು ಊಹೆ ಮಾಡ್ತೀವಿ? ನಾನು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರೇ ಕೊಟ್ಟರು ಸಮರ್ಥಿದ್ದಾರೆ. ಯಾರೇ ಕೊಟ್ಟರು ಅವರು ಅಜಯ್ ಸರ್ನಾಯ್ಕ ಅತ್ಯಂತ ಹಿರಿಯರು, ಮಾಜಿ ಸಚಿವರು, ಅವರು ಶಾಸಕರಿದ್ದವರು. ನಿಮ್ಮ ಸಮುದಾಯದವರು ವೀಣಾ ಕಾಶ್ಯಪ್ನವರು ಕೇಳಿದ್ದಾರೆ, ನೀವು ಯಾವ ಥರ? ನಾನು ಹೋದ ಸರ್ತಿ ನಾನೇ ವೀಣಾ ಕಾಶ್ಯಪ್ನವ್ರ ಜವಾಬ್ದಾರಿ ತಗೊಂಡು ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಏನು ತಪ್ಪಿದೆ? ಕೊಟ್ಟರು, ಅವಳಿಗೆ ಕೊಟ್ಟರು. ಈಗ ಒಂದ್ ವೇಳೆ ನಿಮ್ಮ ಮಗಳಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಸಿಕ್ಕಿದ್ರು ಎಲ್ಲ ಒಂದ್ ಕಡೆ ಅವಳಿ ಜಿಲ್ಲೆ ಆದ್ರೂ ಕೂಡ ನಾನು ಬಿಜಾಪುರ ಬಾಗಲಕೋಟ್ ಬೇರೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಮಾಡೇ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಜಿಲ್ಲೆ ಒಡಿ ಹೊತ್ತಿನಲ್ಲೇ ನಾವು ಒಡಿಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿದವರು.
ಆದ್ರೆ ಹೊಡಿತೀವಿ ಅಂತಂದ್ರು, ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿ ಹೊಡೆದ್ಮೇಲೆ DCC ಬ್ಯಾಂಕ್ ಹೊಡೆದು ಕೊಡಿ ಅಂದ್ರು, ಕೊಟ್ವಿ. ಈಗ ಸ್ಥಳೀಯವಾಗಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ನೀವು ಸಹಕಾರ ಸಿಗುತ್ತೆ ನೋಡಿ, ಸ್ಥಳೀಯವಾಗಿ ನಾನು ಅವ್ರ ಜೊತೆನೆ ಶಾಸಕನಾಗಿದ್ನಲ್ಲ. ಹೋದ ಸಲ MLA ಎಲೆಕ್ಷನ್ದಾಗ SR ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರದ್ದು ಇಲ್ಲ, ಎಂದೂ ಬಂದಿಲ್ಲ. ನಾವೇ SR ಪಾಟೀಲ್ ಇಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ನಿಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ದೇವರಿಬ್ಬರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಮಿಸ್ ಆಯ್ತು ಸರ್ ಅಲ್ಲಿ. ಅಲ್ಲ, ಆ ದೇವರಿಬ್ಬರಿಗೆ ಅವರು ನಮಗೂ ಹೇಳಿರಲಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಅವ್ರ ನಿಂತಿನೂ ಇಚ್ಛಾನೂ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿರಲಿಲ್ಲ. ದೇವರಿಬ್ಬರಿಗೆ ಬಹಳ ಮಂದಿ ಆಸೆ ಪಟ್ಟಿದ್ರು. ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಜಾತಿ ಸಮೀಕರಣದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಾಡಲೇಬೇಕಾದಂಥ ಅನಿವಾರ್ಯ ಬಂತು ಅಷ್ಟೇ. ಇವತ್ತಿನ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳ ಪಟ್ಟಿ ಬಿಡುಗಡೆ ಇಲ್ಲ, ಈಗ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇನ್ನು ನಮ್ಗೆ 17ನೇ ತಾರೀಕು ಅಂತಾರೆ, ಸಾಯಂಕಾಲವರೆಗೂ ಆಗ್ಬೋದು ಯಾವಾಗಾದ್ರೂ. ನೋಡಿ, ಈಗ ಇಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ದವರು ಕೋಡ್ ಆಫ್ ಕಂಡಕ್ಟ್ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡುವವರೆಗೆ ಏನೇನು ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಆಗೇ ಆಗ್ತವೆ. ಟಿಕೆಟ್